प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी स्वामी प्रकट दिनानिमित्त तिरंगी डबलबारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने आम्हाला 3 गोवांची निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये मी स्वतः प्रशांत केशव जेठे, गाव माझा बेळगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, मला पक्वास जात करताय असे ख्यातनाम कित्येक भजनी बुवाने त्यांनी पक्वास साथ केलेली माझे परममित्र सुनील गावडे यांचे सुपुत्र साई गावडे, तसेच माझे परममित्र तबला साथ करतायत ते सहदेव सावंत आणि माझी कोरस मंडळी, तसेच आज माझ्या जोडीला आजच्या रात्री पुरते प्रतिस्पर्धी बुवा लाभलेले आहेत। ते बुवा एक भजनातलं रत्न कित्येक डबलबाऱ्या ज्यांनी केल्या ते आमचे माझे परममित्र श्रीकांत शिरसाळ बुवा, त्याला पक्वास साथ करत आहे अमोल पांचा, आणि तबलावर सहदेव सावंत आहे, तसेच त्यांची कोरस मंडळी यांनाही माझ्या अष्टविनायक भजन मंडळातर्फे धन्यवाद देतो। तसेच 3 नंबरला जे बसलेले आहेत ते माझे परममित्र, त्यांनी शाळेमध्ये माझ्याबरोबर शिकले, आम्ही एकाच शाळेमध्ये शिकलो, असे यशवंत गुरी बुवा, अतिशय सुंदर गोड आवाज असलेले आमचे यशवंत गुरी, ज्याला पक्वास साथ करतायत ते प्रणव धुरी, प्रथमेश धुरी आणि ओंकार बडव तबल्यावरचे त्यांची कोरस मंडळी, ज्यांनाही मी माझ्या अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळातर्फे धन्यवाद देऊन महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून तिथे जमलेल्या सर्व मायबाप शिवरायांचा मनोरंजन करून माझी गुरुमानवी श्रीदत्त केळकर यांना नमस्कार करून त्यांनी मला जन्म दिला अशी माझी आईवडील यांना नमस्कार करून पहिल्या संघाला सुरुवात करत आहे। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। कार्यक्रमानिमित्त अनेक भजनी बुवा, पक्वास वादक आणि इतर सर्व कलाकार आलेले आहेत। त्यामध्ये माझे परममित्र ज्यांनी मला खरोखरच स्टेज दिलं, म्हणजे सिंधुदुर्गामध्ये नुसती डबलबारी करणं हे महत्वाचं नाहीये, पण ज्याने मला जास्तीत जास्त बाऱ्या दिल्या असे आमचे सन्माननीय माझे लाडके परममित्र उदय पारकर बुवा, यांना खरोखरच मनापासून मी धन्यवाद देतो।
तसेच माझ्यावर प्रेम करणारे पोलीस रक्षक म्हणून काम ज्यांनी केलं ते आमचे चंद्रकांत रासम माऊली यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मारा. त्यानंतर माझे जवळचे मित्र संतोष सुकाळे यांच्यासाठी मी एकदा जोरदार टाळ्या मारा. तसेच माझे परम मित्र ज्यांनी मला आता या कार्यक्रमासाठी पेटी दिली हे माझे परम मित्र शैलेश सावंत याला मी शैलेश फरक याला मी माझ्या मंडळातर्फे मी अभिनंदन करतो. तसेच स्वामी भक्त बाळू मांजरेकर यांनी आम्हाला जे स्टेज मिळवून दिलाय त्याबद्दल खरोखरच धन्यवाद. मला वाटतं मला ही दुसरी संधी देत आहेत आणि माझ्या भजनामध्ये एक चांगले होतकरू कलाकार सुनील नेवगी बुवा बसलेले आहेत. खरोखरच त्या दिवशी माझी गावी बारी झाली त्यावेळी पण ते बिचारे माझ्यासाठी खोड्या गावाला आले. हे माझ्यावरचं प्रेम आणि आम्ही हेच कमवलेलं आहे. भले बारे आम्ही कमी करतो बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे आणि याच्यानंतर काय पुढे दोन काय करतले त्याच्यात मी करतलंय वा दोघांची पण कळ काय मी काढतलंय ना काढतलंय पण अशी कळ काढतलंय ती झोमण्यासारखी काढतंय. पारकर बुवांका माहिती आहे उदय पारकर बुवांका कारण मी काय करते यार समजलं ना. कमी बारी असतात माका पण कमी बारी जरी असले तरी स्वीट आणि शॉर्ट याच्यात चलते मी. आणि आज तुम्ही माका पहिलेच भेटलास आणि तो काय आज अभ्यासातच बसलो कोतवाल हा तो बसलो तू काय आज बोलत असता माका बघूचा किती आमका पट्टे मारून लावत ते माका बघूचे जरा पुढे तुम्ही जरा पाठी बसा तुमका कमी तो जास्त आज माका कारण तो बोलतो पोपटा तुम्ही बारी करतानाच ती माका माहिती आहे. सुरुवात करतो मी ज्या कामासाठी आपण बोलवलेलं आहे. नाही काय माहित आहे हे बघा एक सांगून ठेवतो आपल्या एरियातला बुवा असला माझं एक वैयक्तिक मत आहे आणि उदय पारकर पण त्याला साक्षी आहे. आमच्याकडे दोन्ही बुवांना तेवढेच साथ देतात प्रेक्षक वर्ग. आमच्या कातवन गावात मी आणि माझी उदय पारकर बुवाची बारी झाली जाऊ दे युट्यूबला त्यांना विचारा त्यांना पण तेवढाच सपोर्ट होता. असं काही नसतं की माझ्या एरियातला बुवा तुम्ही बोलायचं नाही असं नाही तसं कारण तो प्रतिस्पर्धी म्हटल्यानंतर आमच्या वयामध्ये पण भाग नसतो. उदय पारकर बुवा बरोबर बोलले ना तुम्ही सांगितलं ना तुमच्याच वाक्यात त्यामुळे बोलायचाच लागता. मी एकदम शॉर्टकट मध्ये काय घेऊन जाणार बघित राहा पण त्या काय जास्त बोलणार नाही मी जर बोललोय नाही तर तो काय करतो पैसे बिडाक नको हा असा आता येत हळूहळू अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र ज्ञान राजा सुपात्र पयाटविता महापुण्यासी पयाटविता महापुण्य नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी
बोल पंढरीनाथ श्री रामेश्वर श्री हरेश्वर श्री कुंडेश्वर आई गजबादेवी आई भावदेवी आई गौऱ्यांशी आई भगवती आई भावदेवी सदा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर गणपती बाप्पा बुवा काय असतं माहिती का भजना माफ करतो आपण मी कमी करतोय तुम्ही जास्त करतास पण काय माहिती आपण हे काहीतरी ठेवून जाऊ काय उदाहरणार्थ हे बाजू घा या उदाहरण एका जागेवर 5-5 वेळा बारी करणारे उदय पारकर बुवा या माका स्वतःक माहिती आहे त्यांच्यात एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी खरोखरच कमी वयामध्ये आणि कमी वर्षामध्ये जास्तीत जास्त बाऱ्या करणाऱ्या चांगल्या बुवांना म्हणजे त्याने टफाईट नाही जास्तीत जास्त जिंकलेले आहे याचं मला तर वाईट माहिती आहे ह्या स्टेजवर बसतो मोठे मला सांगणार बुवा प्रशांत येते नाही समजला हा सुरुवात करूया भजनाला भजनाच्या पद्धतीने कमी चांगले 30 मिनिटात ताबडतोब भजन देऊन टाकणार तिकडे टाळ बोलेची डोळीला नाच माझ्या संग टाळ बोलेची डोळीला नाच Thank you.
त्या जागेवरती होते, पण ते आमच्या बरोबर बसणार नाही म्हणून त्यांचा शिष्य घेतलेला आम्ही. बाकी काही नाही. आपल्या दोघांची बारी, तिघांची पण बारी चांगली होणार, कारण ते पण गायन चांगले करतात. यशवंत बुवा, तुमचं काय प्रश्नच नाही. आता ते बघित राहा तुम्ही. चष्मा बाहेर पडतले, चष्मा बाहेर पडणार. लावलं टकाडलास. पण आज आणू नको. आज आपल्या घर त्या स्वामींचाच जय जयकार करायचा आहे, एवढंच आहे. बाकी काय नाही. तो भरपूर बोलण्याबद्दल प्रश्न नाही. भजन माझा कमी असतात, पण गायन माझा चांगला. उदय पारकर बोंगा पण माहिती आहे. मी 10 वेळा नाव घेतले त्या माणसाचं, 100 वेळा पण घेईन. कारण काय, जो करता त्याच्यात त्याचं नाव घ्यायचा, बाकी काय नाही. समजलं ना? रुपावलीच्या आधी 1-2 गाणी घेतो. रुपावली घेतो आणि ताबडतोब बुवाकडे बारी देतो मी. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. काय माहित आहे, भजन क्षेत्रामध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे. युट्यूब चालू आहे सगळे, मला वाटतं 5-6 युट्यूब आहे. जाऊ दे युट्यूबला. मी स्वतः बघितलं. काशीराम परब बुवांचं हे गाणं ना, मी ज्या मंडळात जातो आम्ही तिथे म्हणायलाच सांगतात बुवा. हे मी बघितलेलं आहे. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही आमच्यापेक्षा भरपूर बाऱ्या केल्या आहेत. मी तर तुमच्या समोर काहीच नाहीये. खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर मी काही नाही, शून्य आहे. पण एक आहे, हे गाणं म्हणजे आपला गजर हा म्हणायलाच सांगतात. काही 1, 2, 3 हो ना, तू ताबडतोब आणीत राहू, काय टेन्शन करणार नाही. तू आणीत राहू. काही पाठी देतले ते घेऊन ये, पाठच्या पुढचे घेऊन येतो. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा
ये महाडेची पुळून जंगेश्वर पुढे ये दापोली गेड उहागे रत्नागिरी गणे तुझी दयाबिडी बुवानी इथे आमच्या बाजूला येऊन बसायचं आहे प्लीज माझ्या बाजूला बरोबर आहे रूप रूप पाहता
झाले हो, झाले हो.